हॅलो स्टुडंट्स. तर आता आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट पॉइंट विच इज ऑब्जेक्ट्स इन सी प्लस प्लस. याआधी आपण पाहिलं होतं की उप्स काय आहे, उप्सचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. याआधी आपला 11वीतला टॉपिक एक झाला होता सी इंट्रोडक्शन टू सी प्लस प्लस. त्याच्यानंतर आपण आता 12वीतला आपला हा सी प्लस प्लस प्रोग्रामिंग टॉपिक चालू केलेला आहे. जस्ट आपली सुरुवातच आहे. याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, उप्स काय आहे, त्याचे फीचर्स कोणते कोणते आहेत, ऍप्लिकेशन्स काय आहेत, त्याच्यानंतर क्लासेस काय आहेत, ऑब्जेक्ट्स काय आहेत, हे सुद्धा मी बेसिक इंट्रोडक्शन दिली होती. 2-3 प्रोग्राम सुद्धा बघितले होते आपण. त्याशिवाय एक्सेस स्पेसिफायर्स काय आहेत हे सगळं आपण बघितलं होतं. तर आता आपण बघणार आहोत ऑब्जेक्ट्स इन सी प्लस प्लस. तर सुरुवात करूया. ऑब्जेक्ट्स आर इन्स्टन्स ऑफ अ क्लास अँड बिलॉंग टू अ क्लास. ऑब्जेक्ट्स काय आहेत तर मी पुन्हा एकदा सांगते की ऑब्जेक्ट काय आहे, एक एंटिटी आहे. ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या ऑब्जेक्ट आहेत. वस्तू ऑब्जेक्ट म्हणजे काय तर एखादी वस्तू की ज्याला स्टेट आणि बिहेवियर ह्या दोन गोष्टी असतात. स्टेट म्हणजे काय, तिच्या त्या वस्तूला इंट्रोड्यूस करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या, आणि बिहेवियर म्हणजे काय, ती वस्तू काय करू शकते. हे काय झालं, बिहेवियर झालं. मग प्रत्येक ऑब्जेक्टला, प्रत्येक वस्तूला तिचं काहीतरी एक फंक्शन असतं आणि तिचं काहीतरी एक स्टेट असते. सेम लाईक दॅट जसं सी प्लस प्लस मध्ये सुद्धा जे आपण ऑब्जेक्ट वापरतोय आर नथिंग बट दी वस्तू किंवा एक थिंग झाला. तर ह्या प्रत्येक ऑब्जेक्टला त्याचं एक स्टेट असतं. म्हणजेच काय तर व्हेरिएबल्स आहेत. व्हेरिएबल्सना काय म्हटलं जातं तर डेटा किंवा डेटा मेंबर्स. आणि दुसरं काय असतं तर बिहेवियर. बिहेवियर म्हणजे काय, ती ऑब्जेक्ट काय करू शकतं, म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे. मग फंक्शनला काय म्हटलं जातं तर मेंबर फंक्शन किंवा मेथड्स असं म्हटलं जातं. म्हणजे ऑब्जेक्टला काय असतं तर डेटा आणि मेथड्स या दोन गोष्टी असतात. डेटा म्हणजे काय, व्हेरिएबल्स, आणि मेथड्स म्हणजे काय तर फंक्शन्स. डेटा काय करतोय आपण, प्रायव्हेट ठेवतो. डेटा आपल्याला कोणाला दाखवायचा नसतो. सो वी हॅव टू कीप इट प्रायव्हेट. आणि हे फंक्शन्स काय आहेत त्यांना आपण पब्लिक ठेवलं तरी चालतं. तर हे काय आहे, ऑब्जेक्ट झालं. तर ऑब्जेक्ट इज ऑल्सो अन इन्स्टन्स ऑफ अ क्लास. क्लासचा एक इन्स्टन्स आहे. इन्स्टन्स म्हणजे काय, एक एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे की एका क्लासचे मल्टिपल ऑब्जेक्ट्स असू शकतात. तुम्हाला जर अजून कळत नसेल तर या आधीचे जे काही माझे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहू शकता. अँड बिलॉंग टू अ क्लास अँड इट इज बिलॉंग टू अ क्लास. ऑब्जेक्ट काय असतं ते क्लासला बिलॉंग करतो. बिलॉंग करतो म्हणजे काय की त्या क्लासचा वापर करूनच आपण त्याला काय करतोय तर ऑब्जेक्ट तयार करतोय. जसं आपण मेन फंक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की मेन फंक्शन लिहिताना शेवटला आपण काय करतोय, क्लासचा वापर करून ऑब्जेक्ट तयार करतोय. देन कोड अँड डेटा आर केप्ट अपार्ट बट इन ओप्स दे आर मर्ज्ड इनटू अन ऑब्जेक्ट. कोड आणि डेटा ह्या गोष्टी काय करत होतो आपण याआधी वेगळ्या ठेवत होतो, पण ऑब्जेक्ट मध्ये त्यांना काय केलं आपण मर्ज करून टाकलंय. हेन्स मेथड्स आर इन्व्होक्ड युझिंग ऑब्जेक्ट्स. त्यामुळे मेथड्स ज्या काही आहेत म्हणजेच फंक्शन्स जे काही आहेत ते आपण काय करतोय ऑब्जेक्टचा वापर करून इन्व्होक करतोय. इन्व्होक करतोय म्हणजे काय, त्यांना कॉल करतोय. तर म्हणजेच काय, जसं ह्याच्या शेवटी आपण लिहितो कशाच्या, एक सेकंड, मेन फंक्शन मध्ये आपण काय करतो ऑब्जेक्ट तयार करतो. ऑब्जेक्ट कसा तयार करतो, ऑब्जेक्टचा सिंटॅक्स काय आहे तर क्लासने तर आपण काय करत होतो, मेन फंक्शन मध्ये आपण आधी ऑब्जेक्ट तयार करत होतो आणि मग जे काही फंक्शन्स आपण डिफाईन केलेत क्लासमध्ये त्यांना आपण इन्व्होक करत होतो. इन्व्होक करतोय म्हणजे काय, कॉल करतोय. म्हणजे सुरुवातीला आपण काय करतो मेन फंक्शन मध्ये क्लास नेम आणि ऑब्जेक्ट नेम हे वापरून आपण काय करतो ऑब्जेक्ट तयार करतो. आणि मेथड्स इन्व्होक करतो म्हणजे काय करतो, जसं आपण लिहितो ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम. हे जे लिहितो ह्याला काय म्हटलं जातं तर मेथड्स कॉल करणे किंवा फंक्शन कॉल करणे असं म्हटलं जातं. कोड आणि डेटा ह्या दोन्ही गोष्टी आपण काय करत होतो या अगोदर वेगवेगळ्या लिहित होतो, पण या आता काय करतो आपण तर त्या उप्स मध्ये आपण मर्ज केलेल्या आहेत. मर्ज करतो म्हणजे काय, एकाच ठिकाणी लिहून ठेवतो. सो मेथड्स काय केले जातात तर ऑब्जेक्ट मध्ये शेवटला कॉल केले जातात ऑब्जेक्टचा वापर करून. Then we can also pass pointers, references and arrays to objects. जसं आपण 11वीच्या टॉपिक मध्ये बघितलं होतं फंक्शनच्या पॉइंट मध्ये की फंक्शनला आपण काय करू शकतो तर फंक्शनला आपण व्हेरिएबल पास करू शकतो. कसं पास करू शकतो तर पॉइंटर्स, रेफरन्सेस आणि अरेजचा वापर करून.
सेम लाईक इथे आपण काय करू शकतो, ऑब्जेक्टला या तिन्ही गोष्टी पास करू शकतो. आता कशा की पॉइंटर्स टू ऑब्जेक्ट मेंबर्स, पासिंग रेफरन्सेस टू ऑब्जेक्ट्स अँड अँड ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स. तर हे जे काही तिन्ही पॉइंट आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत वन बाय वन, आणि त्यांचे प्रोग्राम सुद्धा आपण बघणार आहोत. आता आपण एक साधा सिंपल प्रोग्राम करणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आपला डेटा म्हणजेच व्हेरिएबल्स आणि मेथड्स म्हणजेच फंक्शन्स या दोन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या, पब्लिक ठेवायच्या. या अगोदरच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही जर बघितलं तर आपण काय केलं होतं, जो काही आपला डेटा आहे की तो आपण काय करत होतो, प्रायव्हेट ठेवत होतो. म्हणजेच प्रायव्हेट एक्सेस स्पेसिफायर आपण युज करत होतो. ऑब्विसली आपला डेटा आपल्याला सेव्ह करायचा आहे, सो वी हॅव टू यूज प्रायव्हेट ऑर प्रोटेक्टेड एक्सेस स्पेसिफायर. तर हे आपण करत होतो आणि आपले फंक्शन सुद्धा आपले फंक्शन्स काय करत होतो, आपण पब्लिक ठेवत होतो. पण आता आपल्याला काय करायचंय की जो काही डेटा आहे तो आपल्याला पब्लिक ठेवून बघायचा आहे. का तर आपला जो काही डेटा आहे त्याला पब्लिक ठेवल्यावर त्याला जो काही नॉन मेंबर फंक्शन आहे तो एक्सेस करतोय का हे चेक करायचं आहे. आता इथे नॉन मेंबर फंक्शन कोण आहे, तर मेन फंक्शन. त्याला आपण कधी क्लासमध्ये डिफाईन करतो का, नाही. मेन फंक्शन आपण क्लासच्या बाहेर लिहितो किंवा क्लासच्या बाहेर आपण त्याला राईट करतो. त्यामुळे हा काय झाला, नॉन मेंबर फंक्शन झाला. सो आता आपल्याला चेक करायचंय की जो डेटा आपण प्रायव्हेट ठेवत होतो त्या डेटाला आपल्याला काय करायचंय, मेन फंक्शन मध्ये पब्लिक ठेवून मेन फंक्शन मधून तो एक्सेस होतोय का हे चेक करायचं आहे. जर समजलं नसेल तर या अगोदरचे जे काही व्हिडिओज आहेत ते पुन्हा एकदा बघा, किंवा मी जे काही आपले लाईव्ह लेक्चर्स होतात कॉलेजमध्ये तेव्हा सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर हा प्रोग्राम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हॅलो स्टुडंट्स, तर आपला पॉइंट होता ऑब्जेक्ट्स इन C++. तर आता आपण एक छोटासा प्रोग्राम बघणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, एक व्हॅल्यू दाखवायची आहे आणि एक स्टेटमेंट दाखवायचं आहे. आपल्याला कोणतंही युजर कडून व्हॅल्यू एंटर करून घ्यायची नाहीये. जस्ट वी हॅव टू डिस्प्ले अ स्टेटमेंट ऑर अँड अ व्हॅल्यू. पण ह्याच्यामध्ये आपला एम काय आहे, तर जसं लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं की किंवा ह्याच्या अगोदरचं जे काही क्लासेस आणि ऑब्जेक्ट्सचे आपण प्रोग्राम्स पाहिले त्याच्यामध्ये नॉर्मली आपण काय करत होतो, तर एक्सेस स्पेसिफायर्स यूज करत होतो. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक्सेस स्पेसिफायर यूज करायचा आहे. पण मी याआधी जे सांगितलं की डेटा आपला हा प्रायव्हेट ठेवायला पाहिजे, कारण तो ऑलवेज सुरक्षित राहिला पाहिजे. सो डेटा सुरक्षित राहण्यासाठी आपण काय करत होतो, तर प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड हे दोन एक्सेस स्पेसिफायर वापरत होतो. जर आपण डेटाला प्रायव्हेट एक्सेस स्पेसिफायर दिला नाही तर त्याला बाय डिफॉल्ट कंपायलर काय करतोय, म्हणजेच हे सॉफ्टवेअर काय करतंय, तर प्रायव्हेट ठेवतंय. आता आपल्याला काय करायचंय, मग जेव्हा आपण प्रायव्हेट ठेवत होतो किंवा प्रोटेक्टेड ठेवत होतो, जेव्हा आपण आपल्या डेटाला, किंवा डेटा म्हणजेच काय, तर व्हेरिएबल्स. तर जे काही आपले डेटा आपण प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड ठेवत होतो त्याचा फायदा काय होता की कोणतंही नॉन मेंबर फंक्शन जे आहे, म्हणजेच क्लासमध्ये जे आपण फंक्शन डिक्लेअर करतोय किंवा डिफाईन करतोय ते काय झालं, मेंबर फंक्शन झालं. मेंबर फंक्शन म्हणजे काय, त्या क्लासचं मेंबर आहे म्हणून त्याला मेंबर फंक्शन म्हटलं जातं. पण जे काही नॉन मेंबर फंक्शन आहेत, नॉन मेंबर फंक्शन म्हणजे काय, जे क्लासचे मेंबर नाहीत, म्हणजेच जे क्लासच्या बाहेर डिफाईन केले जात आहेत अशा फंक्शन्सना काय म्हटलं जातं, तर नॉन मेंबर फंक्शन्स. म्हणजेच जे काही नॉन मेंबर फंक्शन्स आहेत ते त्या डेटाला एक्सेस करू शकत नाहीत. म्हणजेच कोणता फंक्शन आहे नॉन मेंबर फंक्शन, तर नॉर्मली आपला व्हॉइड मेन फंक्शन, की जे काय आहे आपण क्लासमध्ये डिफाईन करत नाही, त्यामुळे ते काय आहे, नॉन मेंबर फंक्शन आहे. मग त्यामुळं जेव्हा आपण जर लास्ट व्हिडिओमध्ये आपण जसं बघितलं की डेटा मेंबर आपण म्हणजेच व्हेरिएबल जेव्हा आपण व्हॉइड मेन फंक्शन मध्ये जर आपण एक्सेस करायचा प्रयत्न केला तर ते एक्सेस झालं नाही. का, तर हे जे काही फंक्शन आहे मेन फंक्शन ते त्या क्लासचं मेंबर नाही असं त्यांनी एरर दाखवला. मग आता आपल्याला ह्या प्रोग्राम मध्ये काय करायचंय की फंक्शन तर पब्लिक आपण ठेवतोच, त्यासोबतच आपल्याला डेटा सुद्धा पब्लिक ठेवून बघायचा आहे की जेणेकरून तो नॉन मेंबर फंक्शन मध्ये म्हणजेच मेन फंक्शन मध्ये एक्सेस होतोय का ते आपल्याला चेक करायचंय. म्हणजेच प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड ठेवून आपला डेटा एक्सेस होत नाही, मग तो पब्लिक ठेवून एक्सेस होतोय का हे आपल्याला या प्रोग्राम मध्ये चेक करायचंय.
आउटपुट काय दाखवायचंय, एक व्हॅल्यू आणि एक स्टेटमेंट. तर सुरुवात करूया आपल्या प्रोग्रामला. सुरुवातीला ऍज युजल आपल्याला 2 हेडर फाइल्स ऍड करायच्या आहेत. हॅश इन्क्लूड iostream.h आणि हॅश इन्क्लूड conio.h. आता आपल्याला काय करायचंय, एक क्लास तयार करायचा आहे. त्यासाठी लिहिते क्लास कीवर्ड आणि क्लासचं नेम आहे XYZ. तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता ऍज यू विश. आता आपल्याला काय करायचंय, कर्ली ब्रेस मी ओपन केलाय टू राईट डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स. तर मला काय करायचंय, एक व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे. सो मी काय करते, एक व्हेरिएबल डिक्लेअर करते आणि व्हेरिएबल म्हणजेच डेटा डिक्लेअर करते. तो डेटा मला पब्लिक ठेवायचा आहे. सो आय यूज पब्लिक एक्सेस स्पेसिफायर. त्याच्यानंतर मी घेते माझा डेटा इंटिजर आहे, म्हणजेच माझी व्हॅल्यू इंटिजर आहे. सो आय एम युझिंग इंट डेटा टाईप आणि व्हेरिएबलचं नाव आहे ए. माझं व्हेरिएबल डिक्लेअर करून झालंय. आता मी फंक्शन डिक्लेअर करते विच इज व्हॉइड डिस्प्ले. डिस्प्ले काय घेतलंय, कारण ते फंक्शन मला काय करायचंय, एक स्टेटमेंट डिस्प्ले करायचं आहे. सो मला काय करायचंय, ती व्हॅल्यू सुद्धा डिस्प्ले करायची आहे. सो मी इथे काय करते, व्हॉइड डिस्प्ले नावाचं फंक्शन घेते. तुम्ही हवं तर कोणतंही फंक्शन नेम यूज करू शकता. फंक्शन नेम लिहिताना महत्वाची सूचना द्यायची. फंक्शन नेम जेव्हा आपण लिहितो, इथे डिफाईन करतो, तेव्हा कोणताही सेमिकोलन तुम्हाला द्यायचं नाहीये, अदरवाइज इट विल डिस्प्ले एरर टू यू. सो आता मला काय करायचंय, फंक्शन मध्ये मला काय करायचंय, जे स्टेटमेंट मला डिस्प्ले करायचं आहे ते मी इथे लिहिते. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण फंक्शन डिफाईन करतो त्यावेळेस मला काय करायचंय, त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, त्याच्यामध्ये काहीतरी बॉडी लिहायची, फंक्शनचे काहीतरी बॉडी लिहायचे. जर तुम्ही असं केलं नाहीत तर तुम्हाला एरर डिस्प्ले होईल. ऍटलिस्ट तुम्हाला कर्ली ब्रेस ओपन आणि क्लोज तरी केला पाहिजे. तर बॉडी मी लिहिते. बॉडीमध्ये मला काय लिहायचंय, तर जे स्टेटमेंट मला डिस्प्ले करायचंय ते स्टेटमेंट मी इथे लिहिते बाय युझिंग काउट एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. आणि स्टेटमेंट आहे कॉलिंग क्लास मेंबर्स. क्लास मेंबर्स म्हणजे कोण, तर डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स म्हणजे हे दोघं. इंट ए हा माझा डेटा मेंबर झाला आणि व्हॉइड डिस्प्ले हे माझे मेंबर फंक्शन झाला. तर कॉलिंग क्लास मेंबर्स म्हणजेच डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स, कॉलिंग क्लास मेंबर्स थ्रू ऑब्जेक्ट, असं हे माझं स्टेटमेंट आहे. तर माझा डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन लिहून झालंय. सो आय एम क्लोजिंग द कर्ली ब्रेस ऑफ क्लास. आता मला काय करायचंय, मेन फंक्शन लिहायचं आहे. आता मला काय करायचंय, मेन फंक्शन लिहिते मी वर्ड मेन. एक व्हॅल्यू आता मला काय करायचंय, जी व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे ती मला युजर कडून काही एंटर करून घ्यायची नाहीये. ती जसं आहे तसं प्रोग्राम मध्येच लिहायची आहे आणि ती डायरेक्ट मला कन्सोल वरती डिस्प्ले करायची. आता तुम्ही म्हणाल की मॅडम इथे तुम्ही इंट ए नंतर ती व्हॅल्यू लिहिलीच नाही. म्हणजेच जसं आपण याआधी करत होतो की जेव्हा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो तेव्हा काय करतो आपण की व्हेरिएबल नंतरच व्हॅल्यू एंटर करतो, जे आपल्याला व्हॅल्यू लिहितो जे आपल्याला डिस्प्ले करायचे आहे. फॉर एक्झाम्पल ए इक्वल्स टू 5 असं लिहितो आणि कन्सोलवरती डिस्प्ले करतो. पण मी इथे ते लिहिले नाही, ती व्हॅल्यू मी इथे लिहिली नाही. इथे फक्त काय लिहिले, इंट ए. असं का लिहिलं मी, तर जेव्हा आपण क्लास तयार करतो तेव्हा क्लासने काय म्हणजे सिंटॅक्स काय सांगतंय की क्लासमध्ये फक्त डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन या दोन्ही गोष्टी डिफाईन करायच्या आहेत. फक्त या कंपायलरला सांगायच्या आहेत, या C++ सॉफ्टवेअरला सांगायच्या आहेत की आय एम युझिंग दिस क्लास मेंबर्स. आम्ही फक्त ह्या गोष्टी वापरणार आहोत. त्या डिक्लेअर कुठे करायच्या आहेत, तर मेन फंक्शन मध्ये. जसं आपण यापूर्वी काय करत होतो, मेन फंक्शन मध्येच लिहित होतो. आता इथे कुठे मेन फंक्शन आहे का, नाही. इथे काय आहे, फक्त क्लास आहे. त्यामुळे इथे आपल्याला कोणतंही व्हेरिएबल नंतर कोणतीही व्हॅल्यू आपण लिहू शकत नाही. त्याला इनिशियलाइज करणं असं म्हणतात. तर इनिशियलाइज आपल्याला इथे कुठेच क्लासमध्ये करायचं नाहीये, आपल्याला इनिशियलायझिंग इथे करायचं आहे. तर हे कसं होतंय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर सुरुवातीला मेन फंक्शन मध्ये क्लिअर स्क्रीन लिहूया. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा ऑब्जेक्ट तयार करायचा आहे XYZ या क्लाससाठी, म्हणजे या क्लासचा इन्स्टन्स तयार करायचा आहे.
इन्स्टन्स म्हणजेच ऑब्जेक्ट तयार करण्याचा सिंटॅक्स काय आहे, XYZ स्पेस काहीतरी ऑब्जेक्ट नेम देते, बी देते मी. तुम्हाला हवं तर तुम्ही कोणतंही ऑब्जेक्ट नेम यूज करू शकता. आता आपल्याला काय करायचंय, तर हे जे काही डेटा मेंबर आहे ते पब्लिक ठेवलंय. मग ते मेन फंक्शन या नॉन मेंबर फंक्शन मधून एक्सेस होतंय का ते चेक करायचंय. आता एक्सेस होतंय का ते चेक करणं म्हणजेच काय करायचं आपण, तर फंक्शन डेटा मेंबर कॉल करायचा आहे. जसं आपण यापूर्वी फंक्शन कॉल करत होतो तसं आपल्याला काय करायचंय, हे डेटा मेंबर कॉल करून बघायचं आहे. तर कसं बघायचं, जो सिंटॅक्स आपण फंक्शन कॉल करण्यासाठी वापरतो तोच सिंटॅक्स आपल्याला डेटा मेंबर कॉल करण्यासाठी वापरायचा आहे. म्हणजेच काय, ऑब्जेक्ट नेम डॉट डेटा मेंबर नेम. डेटा मेंबर नेम काय आहे, ए, म्हणजे व्हेरिएबलचं नाव काय आहे, ए. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, तर डेटा मेंबर म्हणजेच व्हेरिएबल एक्सेस करू शकतो किंवा कॉल करू शकतो. आता आपल्याला काय करायचंय, हे जे काही व्हेरिएबल आहे ए नावाचं त्याला व्हॅल्यू सेट करायची आहे. जी व्हॅल्यू आपल्याला आउटपुट मध्ये दाखवायची आहे ती किंवा कन्सोल वरती दाखवायची आहे ती आपल्याला कुठं सेट करायची आहे, तर मेन फंक्शन मध्ये जेव्हा आपण हे डेटा मेंबर कॉल करू तेव्हा. ही आपल्याला व्हॅल्यू इथे दाखवायची, इथे सेट करायची नाही. कारण इथे फक्त आपल्याला काय करायचे, ते जे काही डेटा मेंबर आहे ते आपल्याला फक्त डिफाईन करायचं आहे. त्याला इनिशियलाइज कुठे करायचंय, तर मेन फंक्शन मध्ये जेव्हा आपण त्याला कॉल करू किंवा एक्सेस करू तेव्हा. मग सेट करूया, इक्वल्स टू 4 ही व्हॅल्यू मला डिस्प्ले करायची आहे. आणि सेमीकोलन. काय केलं मी, पहिल्यांदा ऑब्जेक्ट तयार केला, त्याच्यानंतर डेटा मेंबर मी काय केला, एक्सेस केला किंवा कॉल केला. त्यासाठी सिंटॅक्स काय वापरला, क्लास नेम ऑब्जेक्ट नेम डॉट डेटा मेंबर नेम इक्वल्स टू त्याला व्हॅल्यू सेट केली. व्हॅल्यू सेट कुणाला केली, ए ह्या व्हेरिएबलला केली. त्याच्यानंतर ती व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची आहे. सो मी इथे लिहिते सी आउट. आता व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला कुठे व्हॅल्यू ती स्टोअर झाली, ए मध्ये स्टोअर झाली. त्यामुळे हे पूर्ण जे काही डेटा मेंबर आपण कॉल केलाय तो सगळं आपल्याला इथे लिहायचं आहे, बी डॉट ए आणि सेमीकोलन. आणि आता आपल्याला काय राहिलं, मेंबर फंक्शन राहिलं, ते कॉल करूया, बी डॉट डिस्प्ले सेमीकोलन गेट ch फंक्शन सेमीकोलन. आणि अशा पद्धतीने आपलं मेन फंक्शन सुद्धा लिहून झालेलं आहे. तर काय केले आपण ह्या प्रोग्राम मध्ये, काय आहे आपलं इंटेन्शन, की याआधी आपण डेटा प्रोटेक्टेड आणि प्रायव्हेट ठेवत होतो. नॉर्मली प्रायव्हेट ठेवत होतो, पण प्रायव्हेट ठेवल्यामुळे काय होत होतं, की नॉन मेंबर फंक्शन म्हणजेच आपला मेन फंक्शन किंवा जे काही नॉन मेंबर फंक्शन असेल ते आपल्या प्रायव्हेट ठेवलेला डेटा एक्सेस करू शकत नाही. मग आपण काय करून बघतो या प्रोग्राम मध्ये, तर जो काही आपला हा डेटा आहे त्याला आपण पब्लिक ठेवलाय, ते जेणेकरून हे जे काही व्हॉइड मेन फंक्शन आहे म्हणजेच नॉन मेंबर फंक्शन आहे ते फंक्शन त्याला एक्सेस करू शकते का हे आपल्याला चेक करायचं आहे. मग आउटपुट काय दाखवायचंय, तर एक व्हॅल्यू आणि एक स्टेटमेंट. व्हॅल्यू काय आहे 4 आणि स्टेटमेंट काय आहे, कॉलिंग क्लास मेंबर थ्रू ऑब्जेक्ट. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं, सुरुवातीला पब्लिक एक्सेस स्पेसिफायर वापरून एक ए नावाचं व्हेरिएबल घेतलं आणि डिस्प्ले नावाचं मेंबर फंक्शन घेतलंय. त्याच्या बॉडीमध्ये आपण जे स्टेटमेंट डिस्प्ले करायचं आहे ते आपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मेन फंक्शन मध्ये XYZ या क्लाससाठी बी नावाचा ऑब्जेक्ट मी तयार केलाय आणि क्लास डेटा मेंबर मी कॉल केलाय. कॉल केल्यानंतर त्या व्हेरिएबलला म्हणजेच ए या डेटाला मी 4 ही व्हॅल्यू असाइन केली आहे आणि तिला डिस्प्ले केली आहे. त्याच्यानंतर डिस्प्ले नावाचं फंक्शन मी कॉल केलेलं आहे आणि शेवटला गेट ch फंक्शन मी यूज केलेलं आहे. आता कंपाईल करूया आपला प्रोग्राम. 0 एरर्स आणि 0 वॉर्निंग्स. रन करूया प्रोग्राम. इथे तुम्हाला दिसतंय 4 ही व्हॅल्यू सुरुवातीला दिसते आणि कॉलिंग क्लास मेंबर थ्रू ऑब्जेक्ट हे सुद्धा स्टेटमेंट दिसलेलं आहे. अशा पद्धतीने निष्पन्न काय होतंय, तर ही जी काही व्हॅल्यू ही जी काही डेटा आपण पब्लिक ठेवलेला आहे तो इथून एक्सेस होतोय. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, जो आपण 2 व्हेरिएबल्स वापरले होते त्यापैकी एक प्रायव्हेट होता आणि एक प्रोटेक्टेड होता आणि मेन फंक्शनचा वापर करून आपण त्याला एक्सेस करायचा प्रयत्न केला होता, पण दोन्ही अनसक्सेसफुल झालेला आहे. मेन फंक्शन हे नॉन मेंबर फंक्शन होतं असं दाखवलेलं आहे त्या क्लासचा, असं एरर दाखवलेलं आहे त्या प्रोग्राम मध्ये. जर तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ तर जाऊन चेक करा.
त्या मी इथे आय बटन वरती सुद्धा इथे वरती तुम्हाला दिसेल राईट कॉर्नरला, जिथे मी लिंक दिलेली आहे लास्ट व्हिडिओची, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की दोन्ही जे काही प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड मी डेटा ठेवला होता तो एक्सेस झालेला नाही मेन फंक्शन मधून. पण त्यामुळे मी इथे काय केलंय, पब्लिक ठेवलाय माझा डेटा आणि तो एक्सेस सक्सेसफुली झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा प्रोग्राम रन होतो. जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप असेल, तुम्ही सी प्लस प्लस सॉफ्टवेअर डाउनलोड करून जे इंटरनेटवरती फ्री आहे, तुम्ही ते सॉफ्टवेअर डाउनलोड करा आणि हे सगळे प्रोग्राम्स घरी ट्राय करून बघा. वेळ खूप आहे आणि जर तुम्हाला थेरी समजली नसेल, जर तुम्हाला हे प्रोग्राम्स कळत नसेल, तर प्लीज मला कमेंट करा किंवा उद्या जे आपलं लाईव्ह लेक्चर होईल त्याच्यामध्ये तुम्हाला मी ऑब्जेक्ट क्लासेस ही सगळी थेरी समजावेन आणि जे काही प्रोग्राम्स असतील, जे काही रिटर्न वर्क असेल, की प्रोग्राम मी तुम्हाला अर्ध्या तासाचं लेक्चर असतं, सो ऑब्व्हियसली आपलं तेवढं माझा प्रोग्राम लिहून होणार नाही. सो त्यामुळे मी काय करेन, जे काही प्रोग्राम्सचे व्हिडिओ असतील ते तुम्हाला मी YouTubeवर अपलोड करेन. ओके, थँक यू.